चंद्रपूर जिल्ह्यात पत्रकारितेच्या आडून सीबीआय रेडची भीती दाखवत कंपन्यांकडून लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी शब्बीर सिद्दीकी सध्या फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलाय। घुगुस पोलीस ठाण्यात 21 जानेवारी 2026 रोजी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार महामाया इन्फ्रा कोल वॉशरीचे व्यवस्थापक प्रमोद निर्मलकर यांनी तक्रार दिली आहे। आरोपीनं कंपनीकडून दरमहा 10 लाखांची मागणी केली होती, तसेच स्वतःची जेसीबी ट्रक व हायवा कंपनीच्या कामात लावण्याचा दबाव टाकला। मागणी मान्य न केल्यास कंपनी विरुद्ध नकारात्मक बातम्या प्रसिद्ध करून काम बंद पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणात 10,000 रुपये जबरदस्तीने घेतल्याचंही नमूद करण्यात आलंय। दरम्यान 25 मार्च 2026 रोजी पडोली पोलीस ठाण्यात दाखल दुसऱ्या प्रकरणात वंदना ट्रान्सपोर्टचे अखिलेश वर्मा यांनी तक्रार केली आहे। आरोपीनं 10 लाख द्या किंवा 25,000 मासिक द्या, अन्यथा सीबीआय रेड टाकतो अशी धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलंय। भीतीपोटी तक्रारदारानं सुरुवातीला 25,000 दिल्याचं समोर आलं असून त्यानंतर आरोपीकडून दबाव वाढत गेला। या प्रकरणामुळे आरोपी एकटाच कार्यरत होता की त्यामागे मोठा रॅकेट आहे, याबाबत संशय व्यक्त केला जातोय। पोलिसांकडून मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड, बँक व्यवहार तसेच संशयित संपर्कांची सखोल चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे सीबीआय ही केंद्र सरकारची तपास यंत्रणा असून तिची कारवाई केवळ शासनाची परवानगी किंवा न्यायालयाच्या आदेशानंतरच होते। कोणत्याही व्यक्तीला थेट सीबीआय रेड घडवून आणता येत नाही, त्यामुळे अशा प्रकारे धमकी देणं हा गंभीर गुन्हा मानला जातो। या घटनेमुळे पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून उद्योग क्षेत्रातही चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।